दादा नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीचा रणधुमाळी आता चालू झालेली आहे. जिल्हा परिषद अवसरी पिंपळगाव गटामधील तांबडेमळा या ठिकाणी आम्ही आलो आहोत. येथील पंचायत समितीचा गण, त्या गणामध्ये स्वप्नील बांगर, दादाभाऊ शेठ थोरात, शिवाजी संपत निगोट, मनोहर इंदोरे. तर तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला आहे? आमची पसंती दादाभाऊ शेठ थोरात यांना आहे. दादाभाऊ शेठ आमचे जवळचे मित्र पण आहेत आणि आमचे मामाचा मुलगा आहे. त्याच्यामध्ये आम्ही 100% मतदान दादाभाऊ शेठलाच करू अशी आमची म्हणजे ग्रामस्थांचं ठरलेलं आहे का सर्व कामंसुद्धा करू शकतात. आपल्या हाताला हात धरून आणून आपण शकतो बाबा हे आमचं काम झालं पाहिजे असं गावाने ठरवलेलं आहे आणि दादाभाऊ शेठलाच मतदान करणार आहे अशी आमची 100% गॅरंटी ठरलेली आहे. दादा तुम्ही काय सांगाल? दादाभाऊ शेठच मतदान करणार आम्ही. निकम साहेबाला मानणार आहे. या ठिकाणी मोठा वर्ग आहे त्याच्यामुळे काय दादाभाऊ शेठला मतदान होणारच. बाबा तुमचं काय मत आहे? दादाभाऊ शेठलाच मतदान करून विजय करणार. एकंदरीतच तुमचा तांबडेमळा या परिसरातील सर्व ग्रामस्थ दादाभाऊ शेठ थोरात यांच्या पाठीशी दिसत आहेत. नक्की दादाभाऊ शेठ यांच्या पाठीशी राहण्याचं तुमचं नेमकी कारण काय आहे? आमचे पाहुणे आहेत, मेवणे आहेत, सगळं गणगोत्रच म्हणजे एकत्र आहे. तर त्यामुळं काय त्यांच्या पाठीशी उभं राहणार, आम्ही दुसऱ्याच्या पाठी कसं जाऊ शकतो आमचा स्वतःचा माणूस असल्यानंतर. दादाभाऊ शेठचं जरी त्यांचं गाव शाळवाडी असेल तरी करू मी तांबडेमळाचे, तांबडेमळा. ते आमच्या गावचेच आहेत ना. नेमके दादा कारण काय आहे? दादाभाऊ शेठ थोरात यांच्या पाठीशी तुम्ही उभे सर्व लोक उभे राहिलेत, नेमकी कारण काय? दादाभाऊ शेठ मोठे कार्यकर्ते पण आहे. दुसरी गोष्ट त्यांचा व्यवसाय पण आहे. व्यावसायिक त्यांनी ते समाजाचे कार्यकर्ते आहे आणि ते कुठल्या गोष्टीला लढू शकतात का हे काम आणायचे तांबडेमळ्यात ते आणू शकतात. त्याच्यासाठी तांबडेमळा हे त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. दुसरी गोष्ट ते आमच्या शिवशाहीत त्यांचे शेवाळवाडी आहे आणि आम्ही तांबडेमळा आहे. याच्या गोष्टीनं नातेसंबंध आहे, उजूक व्यवसायाने संबंध आहे आणि तरुण नेतृत्व आहे. दुसरी गोष्ट ते शासनाला मागं लागून जे काम करायचे ते काम करू शकतात. त्यासाठी आम्ही दादाभाऊ शेठच्या पाठीमागं तांबडेमळा आहे. बोलत आहेत. तुमच्या गाठीभेटी घ्यायचं काय वाटतं त्यांच्या उमेदवारीबाबत? नाही दादाभाऊ थोरात उभे राहतात हे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. ते आमच्या मामाच्या गावच्या मी शेवाळवाडीचेच आहेत, तरी ते चांगला विकास करतील ही आम्हाला चांगली खात्री आहे. आमचं त्यांना पूर्ण पाठिंबा राहील. वागणी चांगली आहे त्यांची. हां, काय वाटतं दादा तुम्हाला? नाही वागणी चांगली त्यांची पहिल्यापासून. ते काय आजच आहे असं नाही काय. त्यांना पोटात पाप नाही कधीच. आता मी कधीतरी गेलो ना तरी कधी पाप नाही त्यांच्या पोटात. त्याच्यामुळे मग त्यांना मत द्यायला केलंच पाहिजे. आम्ही कोणी जरी केलं तर काय जाऊ पाहिजे असंही ना. हा माणूस जवळच आहे आपल्या जास्त, कायम येतोय आपल्याजवळ. हे दादाभाऊ थोरात जर उद्या निवडून आले तर सर्वसामान्य लोकांची कामं करतील का? लोकांच्या सुखदुःखात येतील का? करतील ना काम. करतील. त्याचं त्याच्या पोटात पाप नाही ना. ते स्वतःची जरी कामं करतात तरी येत नाही पाप त्यांचं. आता दुकान आहे तरी दुकानात सुद्धा दोन पैसे आड्यात पाड्यात येतात माणसांना बोशावर समजून घेतो. हां म्हणजे व्यवसाय समजूतदारपणा हां करतात. समजून. ठीक आहे. काय तांबडेमळा गावच्या या ठिकाणचं लोकांचं दादाभाऊ थोरात शेजारचं गाव आहे, काय त्यांचं ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे लोकांचं? दादाभाऊ शेठ तर सामाजिक कामामध्ये सर्वात आग्रेसर असतातच. आमच्या सप्ताह असेल किंवा आमच्या गावचा कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्ही हक्काने शेठच्या गेल्यावर शेठने आम्हाला कधीच रिकाम्या हाताने पाठवलं नाही. पुन्हा फुलाची पाकळी देण्याची ते सदैव आमच्या सर्व आहे. तांबडेमळा गावचं काय कल राहील? तांबडेमळा गाव हे पहिल्यापासून पवार साहेबांना मानणारं गाव आहे. त्यामुळं आता विधानसभेलाही आम्ही निकम साहेबांच्या पाठीमागं हे केलं. त्यामुळं इथून होणारं मतदान हे पवार साहेबांना मान्य असल्यामुळे 99% मतदान हे पवार साहेबांनाच होते. दादाभाऊ शेठ जर उभे राहिले तर ते आमचे स्थानिकच आहेत. त्यांचं गाव शाळवाडी जर आले तर ते आमचे शेवटी इथले स्थानिक पुत्रच आहेत. त्यांच्या मागे आम्ही 100% राहणार. ठीक आहे. शेजारच्या गावचे आहेत, स्थानिकच आहेत. तर काय वाटतं थोरात यांच्या उमेदवारीबाबत तांबडेमळा लोकांचा कल कसा राहील? चांगलं आहे त्याचं व्यवस्थित आहे. त्यांचा तांबडेमळाचा कल व्यवस्थित राहणार ना सगळं त्यांच्याकडे. हां ते मास्क कार्यक्रम सगळे व्यवस्थित काम कर. काय बाबा काय कारण भाऊ नक्की हे तांबडेमळा गाव त्यांच्या मागे उभं राहील असं लोक म्हणतात? का बरं? काय कारण ते काय सांगतात प्रत्येकाचं त्याचं असतं ना. जरा माणसाचं हे असतं ना, कुणी गेलं का ते व्यवस्थित बसलं चहा पाणीला हे जर माणसाचं ते असतं. आतमध्ये गेलं मग तिथे गेलं या बसता असं म्हणले मग ते शेवटी या लोकांचं जे असतं ना स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला असतो ना. तर तुमचं नाव सांगा.
माझं नाव मच्छिंद्र बबन तांबडे. राहणार मी राहणार तांबडेमळा. माझी ग्रामपंचायत सदस्य 15 वर्षीय सतत बिनविरोध. दादाभाऊ शेठ हे आमच्या मामांचे मुलगा आहेत आणि त्यांचं कायमच आम्हाला सहकार्य असतं. त्यांनी आमच्या तांबडेमळा गावात संजीवनी कॅटल फीड्स म्हणून मोठं प्रोडक्ट्स उभं केलं आहे. त्या माध्यमातून लोकांना सहकार्य करतात. कोणाकडे पैसे नसेल तर बाबा 4 दिवस उधारी ठेवतात, नंतर आणून द्या असं सांगतात. त्याच्यामध्ये दादाभाऊ शेठबद्दल लोकांना जास्त म्हणजे आपुलकी आहे जवळ. म्हणजे काही भाऊ कोणाची दसरी असू द्या, कोणाचं मयत असू द्या, कोणाचं लग्न असू द्या, कोणाचा बड्डे असू द्या, त्या कार्यक्रमासाठी ते हिरिरीनं भाग घेतात आणि फोन केल्यावर हजर राहतात. त्याच्यामुळं आमचं काम 100% ते करू शकतात, आम्हाला अशी गॅरंटी आहे. ठीक आहे. आता एक काम करायच्यामध्ये दादाभाऊ थोरात गोतावळा भरपूर मोठा आहे आणि गोतावळा मोठा असल्यामुळं, माणूस चांगले असल्यामुळं आम्ही सर्व गणगोत्र त्यांच्या पाठीशी राहून त्यांना 100% सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि ते पण आम्हाला सहकार्यकर्ते निवडून आल्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही दादाभाऊ शेठला आजच निवडून आले असं जाहीर करून माझं भाषण थांबवतो. एकंदरीत पाहुण्यांचा गोतावळा मोठा असल्या कारणाने दादाभाऊ शेठ यांचा विजय होऊ शकतो असं यांच्या पाहुण्यांचं म्हणणं आहे. दादा काय वाटतं, दादाभाऊ शेठ काय सांगणार दादाभाऊ थोराबद्दल? दादाभाऊ शेठ आम्ही एवढे होतो तसे जोडदार त्यांनी धंदा काढला, त्याला सहकार्य आम्ही केलं. दादाभाऊ शेठला तर त्यांना सहकार्य केलं, त्याच्यातून ते पुढे गेले. पण आजपर्यंत कधी विसरले नाही. आजपर्यंत कुठे पण रस्त्याने जर मी पायाने चाललो तर गाडी अगदी जरूर उभी करणार आणि कुणी कधी गाडी इकडे नाही, पहिले चहा घेऊन मग आपण जाऊया चला. आता त्यांच्या इथे आमच्या मुलाचे साडू काम करतात, अगदी आरामशीर सगळे व्यवस्थित. अगदी त्यांच्या शेजारीच आमची बहीण म्हणजे त्यांची भावजाईच लागत असेल, भावजाईच थोरातांना. तसं आता आमचे पाहुणे पण आहेत, दोस्ती पण आहे आणि सर्व गंगोत्र पण भरपूर मोठं आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.